आजकाल महागाई इतकी वाढली ना, लोकांना 15-16 हजार आहे ना पगारच परवडत नाही. त्याच्यामुळं ड्रायव्हर्स लोक आहेत ना आपले, काहीतरी स्वतःचं करायचा विचार करत असतात. त्याच्यामुळं इकडं तिकडं मार्केटमध्ये फिरत असताना ते ऐकत असतात की ओला उबर रॅपिडोला गाडी लावा, 1 लाख रुपये पगार भेटतो, 80,000 पगार भेटतो. पण आता सांगू का खरं मित्रांनो, पहिल्याचे दिवस गेले. कारण या कंपन्या आहे ना मार्केटमध्ये जम बसवण्यासाठी ना यांनी इन्सेंटिव्ह एवढा दिला ना लोकांना, त्याच्यामुळे त्या ड्रायव्हर लोकांना त्यावेळेस 1-1, 1.5 लाख रुपये पगार निघत होता. पण आत्ताची सिच्युएशन एकदम बदललेली आहे मित्रांनो. आता इन्सेंटिव्ह ते देतच नाही, कारण ते एकदम सेट झालेले आहेत आपल्या भारतामध्ये म्हणा. प्रत्येक कुठं कुठं जिथं या कंपन्या कार्यरत आहे त्या त्या ठिकाणी एकदम यांचा जम बसलेला आहे. आता हे मागं हटू शकत नाही, यांना कोणी मागं घेऊ पण शकत नाही. त्याच्यामुळे ना ते सगळं ड्रायव्हरच्या जीवावर असतं. जर तुम्ही गाडी घ्यायचा विचार करत असाल ना, तर गाडी एकदम आहे ना विचार करून घ्या मित्रांनो. आता तुमच्याकडे असतील थोडेफार पैसे, जे तुम्ही इकडे कामधंदा करून बिशा वगैरे लावून जमवले असतील पै का, 1,00,000 रुपये तुमच्याकडे जमले असतील. मग तुम्ही आता विचार करत असाल की आपल्याला गाडी घेऊ आणि आपण ओला उबर किंवा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करू किंवा कंपनीत गाडी लावू. आता कंपन्यांचं पण कसं झालेलं आहे मित्रांनो, कंपनीत जेव्हा तुम्ही गाडी लावता ना, पहिल्यासारखं नाही राहिलं. कारण या ओला उबरनं सगळं मार्केट डाऊन केलेलं आहे. सगळ्या कंपन्यांचं, सगळ्या मार्केट टुरिस्ट लोकांचं आहे ना सगळं जाम केलेलं आहे. कारण पहिले आहेत ना हाफ रिटर्न जरी द्यायचे कंपनीवाले टुरिस्ट गाडीला, आता हाफ रिटर्न देत नाही, सिंगल जर्नीचेच देतात फक्त पैसे. त्याच्यामुळं ते पॅकेज पण कमी झाले. पहिले 90,000 60,000चं पॅकेज होतं, आता डायरेक्ट 30 आणि 25,000वर आलेलं आहे. त्याच्यामुळं या कंपनीच्या पण नादी लागू नका. आता तुम्हाला गाडी घ्यायची असतील, पैसे, सगळ्यांची इच्छा असते की कवर हमाली करायची लोकांची. आपण पण काहीतरी केलं पाहिजे समाजात, आपण पण काहीतरी नाव मोठं झालं पाहिजे. आपल्याला एकाची 2, 2ची 3, 4 गाड्या झाल्या पाहिजेत. या हिशोबाने आपण करत असतो प्रयत्न. पण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जर तुमचा साईड बिझनेस असेल ना, काहीतरी साईड इन्कम, तर गाडी 4 व्हीलर घ्या. 4 व्हीलर घ्यायची आहे ना, फक्त 4 व्हीलरच्या जीवावर तुम्हाला घर पण चालवायचं आहे, गाडीचा हप्ता पण भरायचा आहे, टॅक्स, इन्शुरन्स, पासिंग वगैरे सगळ्या या गोष्टी गाडीच्या जे जीवावर करायच्यात ना, तर 4 व्हीलरच्या चुकून पण नादी लागू नका. तुम्ही विचार करताय गाडी घ्यायचा, कुठली गाडी घेऊ? ओरा घेऊ, वॅगनर घेऊ, इर्टिगा घेऊ का रिक्षा घेऊ? तर मी तुम्हाला सजेस्ट करतो मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट रिक्षा घ्या. डोळे झाकून रिक्षा घ्या. कारण रिक्षामध्ये ना माणूस उपाशी मरत नाही. पण या कारचं सांगतो मित्रांनो, यांनी जर तुमची ID जर ब्लॉक केली ना, तुमची ID काहीतरी कारणास्तव जर यांनी ब्लॉक केली ना, तर गाडी तुम्हाला आहे ना गाडी कुठंच लावता येत नाही. रिक्षाची ID जर ब्लॉक केली तर रिक्षावाला कुठेही पळून 4 पैसे कमवू शकतो. 10-10 रुपये पण ते शेअरिंगवर धंदा करून कमवू शकतो. रिक्षाचा हा प्लस पॉईंट आहे. पण कारचं तसं नाही आहे. कारण आता तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये आहेत ना, जे नवीन आहेत ना गाड्या, त्याच गाड्या दिसतात तुम्हाला, ज्या चलनात गाड्या. जुन्या गाड्या बघितल्या का तुम्ही? दिसतात का ओला उबरला जुन्या गाड्या? जुन्या गाड्या, माझी रिड्स गाडी होती स्वतःची, रिड्स, मारुती रिड्स. ती गाडी मी स्वतः विकली, रडून रडून 3 वर्ष गाडी चालवली, विकली. आता ती गाडी पण तुम्हाला ओला उबरला दिसणार नाही. आता कुठली चालू आहे मार्केटमध्ये? ओरा आणि नवीन स्विफ्ट डिझायर, याच गाड्या दिसतात रोडला ओला उबरचं. ह्यांचं एक आहे ना कॅल्क्युलेशन असतं, एक 4 ते 5 वर्ष झाले ना गाडीला, गाडी लगेच काढून टाकतात. ते फक्त नवीन नवीन गाड्या ह्यांना लागतात, फक्त नवीन गाड्या ठेवतात. कस्टमरला चांगल्यात चांगली सर्व्हिस देण्याच्या नादात आहेत ना ही लोक ड्रायव्हरचा माज उतरून टाकतात. फक्त तुम्हाला नवीनच गाड्या दिसणार इथं, जुन्या गाड्या दिसत नाहीत मित्रांनो. तुम्ही कधी पण रस्त्यावर जाऊन बघा, जुन्या गाड्या ह्या भांगारातच गेलेल्या आहेत किंवा कुठंतरी गोडाऊनला लागलेल्या असतात. जुनी गाडी देणे आहे, जुनी गाडी विकणे आहे. जुन्या गाड्या तुम्हाला रोडवर दिसणार नाहीत. सेलेरिओ घ्या, ती पण गेली. एस्प्रेसो आत्ता आली होती, ती पण दिसत नाही आता गाडी जास्त. आता गाडी दिसते कुठली? वॅगनर, ओरा आणि स्विफ्ट डिझायर आणि 7 सीटरमध्ये इर्टिगा. या 4च गाड्या आता मार्केटमध्ये चालू आहेत. अजून वर्षभराने बघा एखादी नवीन गाडी आली ना, लॉन्च झाली ना नवीन गाडी, या गाड्या पण तुम्हाला भंगारात पाडलेल्या दिसतील. त्याच्यामुळं गाडी घ्यायचा विचार करत असाल ना, तर डोळे झाकून रिक्षा घ्या मित्रांनो. रिक्षाला तुम्ही आहे ना सुखासुखी 1200-1300 रुपये रोज धंदा केला ना, 1300 रुपये धंदा करा रोज. 300 रुपयाचा घ्याच जाईल, 1000 रुपये तुम्ही घरी नेताल. 1000 रुपयेमधले तुमचे 250 रुपये समजा गाडीचा हप्ता भरतोय, 750 रुपये तुम्हाला भेटतील. आणि धंदा जास्त पण होऊ शकतो तुम्ही पळाले तर. 750 धरू आपण, 750 गुणिले 30 किती झाले मित्रांनो? 25,000 रुपये पडतात तुम्हाला. 24-25,000 रुपये पगार पडतोय. त्यामुळं आपलं सुखासुखी राहताल. गाडी जर घेतली ना मित्रांनो,
22 18 तास पळायला लागतं, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा कुठं 3,000 रुपये होतात आणि त्यातले तुमचं CNG जाऊन, मेंटेनन्स जाऊन, गाडीचा हप्ता जाऊन, तेव्हा कुठं हातात 1,000 रुपये राहतात. जे एवढं दगदग करून तुम्हाला असे 1,000 रुपये राहतात, त्यापेक्षा रिक्षा बरी आहे ना आपली. कधी पण डोळे झाकून रिक्षा घ्या. गाडी घ्यायचा जर विचार करत असाल तर. आता तुम्हाला 4 व्हीलर टॅक्सी घ्यायची आहे धंद्यासाठी, तर टॅक्सीचं सांगतो तुम्हाला मित्रांनो. एर्टिगा घ्यायची असेल ना, 2.5 लाख रुपये नेट लागतात डाऊन पेमेंट करायला आणि हप्ता पडतो 25,000 रुपये 4 वर्षासाठी. तर आपण आहे ना वॅगनर, सेलेरिओ, मिनी गाड्यांचं बघूया आपण. तर मिनी गाड्यांना लागतो मित्रांनो 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट, 12,000 रुपये हप्ता पडतो आणि 30,000 रुपये तुम्हाला हातात पाहिजे. ते शॉपॅक लायसन काढायला प्रोसेसिंग फी हे 30,000 रुपये लागतात. 1,80,000, 2 लाख रुपये धरा तुम्ही नेट हातात तुमच्या पाहिजे. पण रिक्षाला तसं नाही आहे मित्रांनो. रिक्षाला तुमचं साधं लायसन असेल ना, तर ते 3 व्हीलर लायसन कन्वर्ट करायला आणि बॅच काढायला 25,000 रुपये टोटल खर्च आहे. परमिट सकट 25,000 रुपये लागतात विथ परमिट. आणि तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं असेल रिक्षाला तर 50,000 रुपये डाऊन पेमेंट करू शकता किंवा 0 डाऊन पेमेंटवर पण घेऊ शकता. पण 0 डाऊन पेमेंटच्या नादाला लागू नका. याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघा. आपण 0 डाऊन पेमेंटवर का गाडी घ्यायची नाही, कारण लय लॉस होतो मित्रांनो. त्यामुळे 50,000 कमीत कमी डाऊन पेमेंट करा. तुम्हाला तेवढंच ओझं तुमचं कमी होईल डोक्यावरचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतोय की रिक्षाच घ्या. 4 व्हीलरच्या चुकून नादी लागू नका, बर्बाद होऊन जाताल, भिकेला लागताल मित्रांनो. बायकोचं, आईचं सोनं नाणं सगळं मोडावं लागतं या धंद्याच्या नादात. 4 व्हीलरचा बेकार धंदा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.